ठाकरे गटाकडनं जी टीका करण्यात येते त्याला ते उत्तर देतात का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. याबद्दलचं महाकव्हरेज आज दिवसभर तुम्ही न्यूज 18 लोकमतवरती बघणार आहात. अयोध्येत एकनाथ या आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहतो की तब्बल 36 तासांचा प्रवास करून नाशिकवरून निघालेली विशेष ट्रेन शिवसैनिकांना घेऊन अयोध्येमध्ये दाखल झाली आहे. अयोध्या रेल्वे स्टेशनवर पोहोचताच शिवसैनिकांनी श्रीराम लल्लाच्या जयघोषाने संपूर्ण प्लॅटफॉर्म दणाणून सोडला. अयोध्येत पोहोचल्यानंतर शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. जे नियोजित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये सगळे शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आलेले सगळे शिवसैनिक, सगळे रामभक्त हे अतिशय उत्साहित आहे आणि त्यांच्यामधला उत्साह कोणत्या प्रकारचा अद्याप कमी झालेला नाही. थोडंफार रस्त्यामध्ये थकलो होतो, पण जसंही अयोध्याच्या नगरीमध्ये पाय ठेवला असेल तर तुम्ही बघित असेल की आम्ही सर्व मालेगावहून आलेलो सर्व लोक त्यांच्या चेहऱ्यावर एक चांगलं हास्य आलेलं आहे. मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते शिवसैनिक असतील, रामभक्त असतील या ठिकाणी येत आहेत आणि एवढा तासाचा प्रवास करून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती अजूनपर्यंत थकवा दिसला नाही मला. मोठं भव्यदिव्य असं मंदिर बांधतायत या ठिकाणी रामाचं, तर तेही जे आहे ते मंदिर बांधताना देखील त्यांनी येऊन पाहावं, कारण की सगळ्यांना दर्शन देण्यासाठी रामलल्ला इथे आहेत. प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे. काँग्रेसने यावं, एनसीपीने यावं, कोणीही यावं, कुठल्याही, सगळ्यांसाठी हे दरवाजे उघडे आहेत.